सो हे गाईस, मला मम्मी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज ब्लॉग बनवण्याचं कारण आहे की जे आम्ही तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये सांगितलं की आम्ही नातेवाईकासाठी बरेच काही हे केलं, म्हणजे त्यांना मदत केली। तर काहींनी आम्हाला अशा कमेंट केल्या की बघा, आम्ही पहिल्या भांडणाच्या याच्यामध्ये तर काहीच बोललो नव्हतो, पण काहींनी कमेंट चांगल्या पण केल्या, त्यांचं पण आम्ही अभिनंदन करतो, चांगल्या कमेंट केल्या। तर काही लोकांनी आम्हाला कमेंट करून सांगितलं की मला मम्मी तुमचं फार चुकलं आणि तुम्ही खरंच मम्मीशी माफी मागा। तर आता बघा, आम्ही फक्त चूक झाली आमच्याकडून हे आम्हाला माहिती आहे आणि आम्ही मान्य करतो। कारण बघा, आता कुठल्या गोष्टीला कारण लागतं, ते कारण लागलेले आणि कारणाशिवाय काही गोष्ट घडत नाही। म्हणून आता आम्ही तुम्हाला आमच्या परिवाराच्या वतीने खरंच आमची चूक झालेली असं मानून घेतो। पण आता काही लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही खरंच मम्मीशी जावा आणि एकत्र व्हा आणि जसं तुम्ही पहिले वागत होते तसंच वागा। तर खरंच आमच्या मनामध्ये तेच आहे, आमच्या पूर्ण फॅमिलीच्या, की आम्हाला ती खंतच वाटते रोज की असं व्हायला नव्हतं पाहिजे। कारण बघा, आम्ही लहानपणापासून भावंड एकत्र आणि आमचा फार मोठा, आमच्या आईचा आम्हाला सावरण्यामध्ये फार मोठा हात होता। तिने फार मेहनत केली तिच्या लाईफमध्ये। आम्हाला 4 बहिणी 1 भाऊ, आम्ही कधी बिखरलो नाही। आज तुम्हाला सांगण्याचं कारण म्हणजे आज माझी आई 7 महिने झाले, म्हणजे 7वा महिना आता 23 तारखेला संपेल, तेव्हापासून आई नाही म्हणून मी काय माझ्या भावाच्या घरी गेले नाही। बघा, ज्या व्यक्तीला म्हणजे दररोज जायची सवय आम्हाला, आमच्या भावंडाचं असं होतं दररोज की काय भाजी केली, काय खाल्लं, कुठे जाणार आहेस। परंतु जे काही ज्या गोष्टी घडल्या तेव्हापासून आम्ही पूर्ण आमची फॅमिली बिखरले गेलेली, अलग अलग झाल्यासारखं आमच्या मनाला वाटतं। तर माझी आई मला जाता जाता सांगत होती की बाळा, तू मोठी आहेस आणि माफी मागल्याने कोणी लहान मोठं होत नसतं। चूक झालेली पब्लिकच्या पण मनात आलेलं की बहिणी बहिणीचं भांडण झालं आणि हे वेगळंच काही घडलं। तर माझी आई गेल्यापासून मी माझ्या बहीण तिथे सविता नावाची, माझ्या पाठची 3 नंबरची, ती आणि माझा भाऊ जवळजवळ राहतात। पण आमचं असं होतं दररोज त्यांच्या घरी जाणे, काय चाललंय काय नाही डिस्कस, कुठे काही होऊ द्या तरी आम्ही एकत्र बसून आम्ही ते सगळेजण डिस्कस करायचो, चर्चा करायचो त्या गोष्टीवर। माय असायची त्या घरी किंवा दादाच्या घरी असायची किंवा माझ्या बहिणीच्या घरी असायची। तर आम्हाला दररोज एकत्र यावं लागत होतं माईसाठी, आईसाठी म्हणजे। तर आता आई नाही 7 महिन्यापासून, तर मी फक्त आणि फक्त 3 ते 4 वेळाच गेली। कारण बघा, तिकडे पाय माझे खेचत नाहीत मला तिकडे जायला, म्हणजे हे वाटतं का चला आई असली तर दररोज माणूस जातं। आई सगळ्या दुनियात मोठं असेल तर काही आपल्याला आई असेल। तर आईचं म्हणणं होतं की तुम्ही एकत्र कसे येताल। बघा, आईचं निधन झालं तरी आम्ही एकत्र नाही आलो। फार मोठी आमच्या परिवारासाठी एकदम ही याची बाब आहे, एकदम दुःखाची बाब आहे। म्हणून आमचंही म्हणणं आहे, दोघा पती पत्नीचं, माझी शिल्पाई मला सांगते का मम्मी आपण एकदा मामाकडे जाऊ, मावशीकडे जाऊ। आणि खरंच माझ्या भावाकडे मला असं वाटतं की तिकडे जाऊन खरंच फॅमिलीशी आम्ही एकत्र कसे येतो आणि हे कसं मिटवून घ्यायचं। आता फक्त आणि फक्त आमचा हाच प्रयत्न राहणार आहे। कारण का की फार कुठे जर गेलं तरी आम्हाला फार दुःख वाटतं की असं व्हायला नव्हतं पाहिजे। तर आमची कहाणी फार मोठी आहे आणि आमचा वेगळाच बहीण भावंडाचा हे होता विचार। आज 35 वर्षांनी आम्ही एकत्र राहिलेलो, लहानचे मोठे होऊन, आणि आता आमची प्रगती झालेली, दोन्ही 4ही कुटुंबाची प्रगती झालेली, सगळे प्रगतीवर आहेत, शिकल्या सवरलेले आहेत, चांगले दिवस आले आणि हे असं कारण लागलं आम्हाला। तरी आम्ही मनाने प्रयत्न करू आणि याला नक्कीच आम्ही लवकरात लवकर एकत्र येण्याचा असा म्हणजे आमचा विचार आहे। बघू
खरंच फॅमिलीचं काय म्हणणं राहील, तर आम्ही काय त्यांना डायरेक्ट बोलणार नाहीत, कारण त्यांचं मन दुखवलं गेलेलं आणि आम्ही पण त्याला थोडेफार कारणीभूत असल्यामुळे आज मी माझ्या भावाला आणि बहिणीला दुसऱ्या नंबरची सविता रणशूर, माझा मेहून आहे तिकडे गौतम रणशूर आणि माझी वहिनी, त्यांना सगळ्याला एकत्र बसून आम्ही त्यांना सांगणार आहे की तुम्ही लवकरात लवकर खरात फॅमिलीकडे जाऊन तुम्ही आपण एकत्र हे करून ही केस मिटवून टाकू, हे आपल्यासाठी बरं नाही. आणि गाईस, आई नसल्यामुळे तुम्हाला माहिती आहे माणूस किती अलगच एकलं वाटतं. जेव्हा आपले आई वडील असतात तेव्हा आपल्याला सगळं भरभरून लागतं, पण कोणाची असो आई नसली ना तर माणसाला फार दुःख होतं. एकट्यामध्ये पण दुःख होतं. वडील गेले तर काय वाटत नाही, पण आई नसल्यामुळे खरंच आणि खरोखर म्हणजे वाटतं कोणाच्या गळ्याला धरून रडायला पाहिजे, आपण कोणाला सांगायला पाहिजे हे सगळं. म्हणून मी आता एकत्र येण्याचा प्रयत्न करणार आहे आणि बघू त्यांचं मत काय असेल काय नसेल. तर आमच्या घरचे तर त्यांना कधीच म्हणजे माझे सोनीचे वडील त्या पोरींना कधी दुखवलं नाही. तर हे बघा मित्रांनो, म्हणजे मम्मीला रडायला बघून मला पण कसं तरी वाटलं, मम्मीला आईची आठवण आली. आणि म्हणजे आमच्या पूर्ण फॅमिलीचं एक मत आहे की आम्ही समझोत्यासाठी मध्यस्थी टाकून आमच्या मामाच्या घरी जाऊन त्यांना रिक्वेस्ट करून त्यांना सांगायचंय आम्हाला की तुम्ही जा आणि समझोत्यासाठी बोला, बघा तिकडनं काय रिप्लाय येतो. हे आमचं मत आहे. आम्हाला अजून त्यांचं मत माहिती नाहीये की ते याच्यानंतर काय रिॲक्ट करतील किंवा काय बोलतील, तर याच्यानंतर आम्हाला काही माहिती नाही. पण हे आमचं मत आम्ही तुम्हाला सांगतोय, तर तुम्ही कमेंट करा आम्हाला की आमचं मत कसं आहे म्हणून तुम्हाला काय वाटलं. तर पप्पांचं पण ते, मी मम्मीच्या घरी राहते तुम्हाला माहितीच आहे, त्यासाठी आमचा जेव्हा निर्णय होतो तेव्हा मी घरातच असते. आणि मावशी वगैरे सगळं म्हणजे कोण मावशी, दोन्ही मावशी माझी, ती पण मावशी किंवा सविता मावशी तुम्हाला माहितीच आहे, त्यांच्या चॅनल कधी कधी आमच्या सविता मावशीच्या पण घरी जातं, तर तुम्हाला ती मावशी सुद्धा माहिती आहे, म्हणजे मावशी पण. आणि काका आहेत तिकडे, मामा आहेत, मामी आहेत, ते सुद्धा तुम्हाला माहिती आहेत की आम्ही त्यांच्या घरी जाणार आहेत म्हणून. आणि आता पप्पांचं पण तेच मत आहे, तर ऐकूया. मित्रांनो नमस्कार. विषय फार म्हणजे गंभीर विषय होता हा, आणि गेल्या 1-1.5 वर्षापासून साधारणतः त्यामध्येच मॅडमच्या आईचं दुःख, त्या दुःखामध्येच हा आघात झालेला. तुम्हाला सर्व जाणीव आहे त्या गोष्टीची, माहिती आहे, कल्पना आहे. आणि आता म्हणलं तर अनिता खरात ही माझ्या मामाची मुलगी असल्यामुळं आणि ती आमची सगळ्यात छोटी असल्यामुळे मी लहानपणापासून तिला वाढवलं. तिला कधी दुःख देण्याचा मी प्रयत्न केला नाही. आणि एवढं घडून सुद्धा मी तिला एका शब्दाने सुद्धा बोललो नाही किंवा दुःख देण्याचा प्रयत्न केला नाही, कारण साली माझी छोटी छोटी. परंतु आता असं वाटतं की यांचे वडील नाहीत, आई नाही, आणि जाता जाता यांच्या आईची एक भूमिका होती. काही शब्द आमच्या कानावरती नेहमी आदळतात की तुम्ही मोठे आहात, तुम्ही सगळे सावरायला पाहिजे. म्हणून आता आम्ही अशी भूमिका घेतली की जो आघात झालेला आहे त्याच्यावरती उपाय म्हणून त्या कुटुंबाला सुद्धा सावरायचे, आपण सुद्धा सावरलं पाहिजे. म्हणून आमचे मेवणे, एक छोटी बहीण आहे,
मॅडमची, त्यांच्या मध्यस्थीनं आम्ही सावरण्याचा प्रयत्न करणार आहोत ही आमची भूमिका असल्यामुळं आज आम्ही त्यांच्या घरी जाऊन की आता हे आपण कुठंतरी याला सावरलं पाहिजे, एक हादसा समजून, एक आघात समजून. बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये कुटुंबामध्ये आघात होत असतो, कधी कधी अपघात होत असतो मोठा, आणि त्यामधून त्याला सावरायचं असते आणि बळ निसर्ग त्याला देत असतो. मग तसे त्याला प्रयत्न करावा लागतो. आम्ही जरी त्यांच्यापेक्षा वयाने मोठे असू, त्यामध्ये अनिताचे मिस्टर माझा साडू आहेत, त्यांनी कधी माझ्या भावना दुखवल्या नाही. अजून आम्ही कधी एकमेकाचं मन दुखवलेलं नाही. बहिणी बहिणीचे भांडणं आज न उद्या गोड होतील, आम्ही का वाईट व्हायचं. मी मीडिया समोर सुद्धा कधी आलो नाही किंवा मी कुठल्या व्हिडिओमध्ये बोललो नाही. ही बहिणी बहिणी आहेत, छोट्या छोट्या बहिणी बहिणीमध्ये झगडे होऊ शकतात ते, परंतु कारण असं आलं की जेव्हा रक्ताचे लोक तोडतात तर याला कारणीभूत सुद्धा बाहेरचे असू शकतात. आमचं तोडण्याचा प्रयत्न, तोडला आम्हाला कोणी बाहेरच्यानं तोडलं. म्हणून यापुढे आमच्या आयुष्यात आम्हाला चांगल्या गोष्टी करायच्या असतील तर त्यावर चांगला आपण मार्ग काढला पाहिजे. ही भूमिका आम्ही आज त्यांच्यासमोर जात आहोत आणि आमची मध्यस्थी करण्याची भूमिका असून लवकरात लवकर दोन्ही कुटुंब एकत्र बसून आम्ही ह्या दुःखातून, ह्या आघातामधून की पुढं की तिचं सुद्धा कुटुंब सावरण्यासाठी आता आम्ही प्रयत्न करत आहोत. हे बघा गाईस, काल जे कमेंट आला मला ते मी 2-3 दिवसापूर्वी मी ब्लॉग टाकलेला, तर काही जणांनी अशी कमेंट केली मला की आता मला मम्मी कोर्टात पैसे भरून भरून थकली वाटते, आता जा आणि खरात फॅमिलीच्या पाया पड. तर बघा, काही लोक असे असतात की सावरण्याचा प्रयत्न न करता भडकून देण्याचा प्रयत्न करतात. तर ठीक आहे, एके ठिकाणी भगवान बुद्ध म्हणतात की काही लोक आपल्या जगामध्ये असे पण आहेत की दोन्ही बाजूने पेटलेले असतात, त्यांना चांगलं आणि वांगलं कळत नाही. आता एवढ्या मोठ्या एकाच आईच्या लेकरावर आघात झालेला आहे तर मिटवण्याचा प्रयत्न करायचा. तर काही लोक म्हणतात तुला कोर्टात पैसे भरून भरून तुमची हौस झाली वाटते. तर काही आहेत कमेंट तशा 4-10 कमेंट, पण चांगल्या चांगल्या कमेंट आलेल्या आहेत आम्हाला. तर आणि काही लोकांची कमेंट अशी सुद्धा आहे की तुम्ही बसून मिटवा, म्हणजे तुमच्या एखाद्या रिलेटिव्हला घेऊन. तर आमच्या रिलेटिव्ह मध्ये मोठे तर मामाच आहेत, मम्मीचे भाऊ, तर तिकडे जाण्याचा प्रयत्न आमचा चालूच आहे. तुम्हाला तोही म्हणजे चॅनलद्वारे आम्ही दाखवणार आहेत. आम्ही आता तिकडे निघालोच आहोत. काल जो आम्ही तुम्हाला जो काल सांगितला आमचा निर्णय होता, नातेवाईकाबद्दल आम्ही जे कार्य केलं त्याच्याबद्दल होता, तर त्याच्यामधली कोणी कमेंट नाही करून सांगितलं की आम्ही तुम्हाला एकत्र बसवतो. म्हणून आज आम्ही स्वतः पती पत्नीनं निर्णय घेतला की आपण जरी करता घरामध्ये मोठे असतो, कार्यरत आहेत, पण आपणच दादाकडे जाऊ, वहिनीकडे जाऊ, लहानी बहीण माझ्या पाठची आहे तिच्याकडे जाऊ आणि आपणच आपल्या घरामध्ये मिटवून टाकू. तर लवकरात लवकर खऱ्यात मम्मीला तुम्ही पण सांगण्याचा प्रयत्न करा, तशी कमेंट करा आणि आम्हाला लगेच सांगा. होईल, आम्ही ॲडव्होकेटचा म्हणजे वकिलाचा सल्ला पण घेतला, आम्ही कसं करावं लागेल. तर वकिलाचं म्हणणं होतं की तुम्ही सर्व एकत्र या, म्हणून आम्ही नक्कीच हा प्रयत्न करणार आहे. लवकरात लवकर दोन्ही कुटुंब तुमच्या पुढे असण्याचा असं माझं मत आहे. त्यांचं आपण ऐकून घेऊ, ते आपल्याला सांगतीलच. तर कमेंट करा तुम्ही याच्यावर कशी तुम्हाला वाटते. तुम्ही म्हणता मला मम्मी आता रडते, आता तसं नाही मित्रांनो, तसं नाही. आईचं बोललं ना, कोण्या क्षणाला कोण्या टायमाला माणसाच्या डोळ्यात अश्रू येतातच. आई एवढं मोठं आपल्यासाठी फार मोठी संपत्ती आहे. त्या संपत्ती पुढे काहीच मोठं नाही. म्हणून तुम्ही तसे माझ्या अश्रूला तसं याच्यामध्ये घेऊ नका तुम्ही मजाक मध्ये. माझे खरखोट अश्रू माझ्या आईसाठी आलेले आहे. मला हे म्हणायचं, कालचा जो रोष होता व्हिडिओ बनवण्याचा, काल जो त्रास झालेला आम्हाला, तर आमचा फक्त उद्देश एकच होता की आमच्या जवळच्या नातेवाईकांनी ही मध्यस्थी करून हा प्रश्न सोडवायला पाहिजे होता. त्या दोघांचं भांडण होतं तर तिसऱ्यानं मध्यस्थी, जे जवळचे त्यांनी मध्यस्थी करायला पाहिजे होतं. म्हणून त्यांच्या गरजेपुरता त्यांनी आमचा वापर केलेला आहे. परंतु अशा दुःखाच्या वेळेला ते धावून नाही आले. म्हणून
आमचे सगळेच नातेवाईक असे वाईट आहे आम्ही बोलत नाहीत, परंतु असे जे जवळचे नातेवाईक होते तर त्यांचं काम होतं की बाबा लवकरात लवकर यांनी बसून पुढे भांडून वाढू नका आणि हे लवकरात लवकर मिटवा म्हणून आमचा काल तो रोष होता. बाकी इतर नातेवाईकाबद्दल आमचं इतर नातेवाईकाबद्दल आमचं काही मत नाही. काही नातेवाईकाच्या जर भावना दुखवल्या असतील त्याबद्दल आम्ही क्षमा मागतो, पण तसा हेतू नव्हता कालचा आमचा बोलण्याचा. फक्त एकमेव हेतू होता की जवळच्या नातेवाईकांना मध्यस्थी करून तिला समजून सांगायचं, याला समजून सांगायचं, फक्त एवढाच त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे होता, हीच अपेक्षा होती. आता बघूया, आम्ही आता जातो त्यांच्या घरी. आणि पप्पा काही लोकांना वाटेल की तुम्ही थकले का काय, म्हणजे केस कचेरी करून, तर तसं काही नसतं. कोणी म्हणजे आम्ही काही खून केलं नाही किंवा कोणाचं मर्डर केलं नाही. एक सामाजिक भूमिका होती, सामाजिक भूमिका असल्यामुळं लोक आमचा हे करतात, सहारा करतात. किंवा झगडे झाल्यानंतर यांना फोन करा, पोलीस स्टेशन असेल चला तिथं केस न करता जर आपसामध्ये मिटवायचं असेल तर मिटून घेऊ. फक्त ह्या उद्देशाने लोक आमच्याकडे येतात, त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत असतो. म्हणून त्याच अनुषंगाने आम्ही फक्त हे पाठमागचं जेवढं कांड घडलं सर्व गोष्टी घडल्या तर केवळ चांगल्याच्या उद्देशानेच आम्ही प्रयत्न केले. आम्ही कधीच वाईट नव्हतो आणि आजही वाईट नाही तर आम्ही, आणि आज वाईट नाही तर आम्ही, पण आम्हाला चांगल्या चांगल्या ठिकाणी आम्हाला ऑफर येते, आम्हाला आमचा सत्कार होतो. त्या ठिकाणी काही किंचित लोक आमच्याच फॅमिलीमुळं, आमच्या दुसऱ्या फॅमिलीमुळं आम्हाला ओळखतात आणि लगेच बोलतात तुम्ही त्या फॅमिलीमधले, तेव्हा आम्हाला थोडंसं दुःख होतं. म्हणून आम्हाला याच्यातून आम्हाला एकत्र फॅमिली करून आम्हाला परत आमचं जसं होतं तसं तुमच्या पुढे आम्ही दाखवू. तर तुम्ही आम्हाला आम्हाला अपेक्षा आहे आम्ही एकत्र होऊ, हा विश्वास आम्हाला नक्की आहे. आम्ही सर्व एकत्र होऊ. आणि तुम्ही आता याच्यानंतर अशा कमेंट करू नका की तुम्ही करा, म्हणजे केस तारखे तुम्ही केल्या पाहिजे किंवा तुम्ही तारखे करा. आता बघा त्यांचं मत ऐकल्यानंतर जो निर्णय लागणार आहे तर तारखे करावे लागतील किंवा नाही करावं लागेल. जर समजोता जर झालाच तर तारखे आम्ही म्हणजे आम्हाला जावा नाही लागणार तारखे. आमचं एकत्र कुटुंब बसलं वकिलाच्या समोर, सगळं सांगलं, घरातलं मॅटर आहे, एवढं काय आम्ही काही म्हणजे धार्मिक लोक आहेत सगळे आणि एकत्र घरातले लोक आहेत म्हणून एवढं काही मोठं भांडण नाहीये, छोटूसं भांडण आहे. जे झालं असेल त्याला ते जाऊ द्या. परंतु काही लोकांची कमेंट मला अशी आली काल की तुमचे कर्म तुम्हाला भोगावं लागन आणि तुमचं फळ तुम्हाला भेटलं. पण गाईस, आम्ही कुठलेच आमच्या आयुष्यामध्ये वाईट कर्म नाही केले, ना कधी वाईट कर्म करणार. आम्ही लोकांना सांगतो चांगला आहे तर आम्ही ते डगमगत नाही डगमगत. कारण आमचं मन आम्हाला म्हणतंय की आमचे कर्म वाईट नाही आणि वाईट काहीच केलेलं नव्हतं. आम्ही जे सत्यासाठी लढत होतो, आमचं कसं हेतू होता, आमचा हेतू प्रामाणिक असल्यामुळं फक्त आमची फसवणूक झाली ही 100% झालेली आहे. मी सर्वांना सांगतो, आमची दोघांची फसवणूक केली गेली. आमचा सहारा घेतला, आमची फसवणूक केली, शिकार झालो आम्ही शिकार झालेलो. हे आम्हाला मान्यच करावं लागेल. आमची शिकार झाली, आमची फसवणूक केली आणि ते जे होतं ते सत्य होतं हे नंतर आलं ते. पण आम्हाला नाव घ्यायचं नाही कोणाचं, काहीच नाही. फक्त आमचं भावंड, माझ्या आईचे जे आम्ही 4 भावंड ते मला फक्त सगळे एकत्र पाहिजेत. परत आमचं होतं तसं आमचं झालं पाहिजे. म्हणून आमच्या आईच्या टायमाला आम्हाला फार मोठं दुःख झालेलं आहे. तर मित्रांनो, तुम्ही चांगली कमेंट करा आणि तुम्ही एकत्र लवकर निर्णय घ्या. आपल्याला वकिलांना सल्ला दिलेलाच आहे. तर त्यांच्या ते काय उत्तर देतील त्याची आम्ही वाट बघतोय. तर चला, तोपर्यंत माझ्या बहिणीकडे तुम्हाला मी घेऊन जात आहे. आणि आमचा तुम्हाला हा मोठा जो निर्णय घेतलाय आम्ही, तर तो तुम्हाला कसा वाटला, योग्य वाटला की नाही, तर तुम्ही त्याच्याही कमेंट करून सांगा आम्हाला. म्हणजे आम्हाला अजून म्हणजे त्याच्यातून सावरण्याचा अजून आम्हाला एक चान्स भेटेल आहे ना पप्पा. बघा, नातेवाईकांना तर नाही केलं, पण आम्ही आता तुमच्या पुढे ठेवतोय. तुम्ही आमची फॅमिली आहे, तुमच्या पुढे ठेवतोय आम्ही हा निर्णय की आता तुम्ही एकदम आम्हाला जवळचे तुम्ही कमेंट जरी केली की आम्ही बघतोय आणि ते आभारच व्यक्त करतोय. बघा, माझे तेव्हा 18,000 सबस्क्राईब झालेले पूर्ण हे केले, म्हणजे ते मिटवेन टाकले, त्याला डिलीट मारलं. मला वाटलं आताही काही बिघडलं नाही आपल्याला, हळूहळू का होईना तुम्ही आम्हाला कमेंट करताय, सबस्क्राईब करताय, लाईक करताय, म्हणून आम्ही अजून काही बिघडलं नाही. त्यांना मी सांगितलं तुमचे 10,000 गेले तर जाऊ दे ते सबस्क्राईब. नंतर आपली जनता जनार्दन आहे, 18,000 काही नंतर 20,000 सुद्धा होऊ शकते. आमच्यासाठी ते महत्वाचं नव्हतं म्हणून आम्ही त्या गोष्टीवरती ते सोडून दिलं होतं. आमचा फक्त कसं एकच फक्त की ज्या भावना दुखवायला गेल्या एकमेकाच्या, त्याबद्दल आम्हाला खंत वाटते. आणि जाता जाता यांच्या आईने जे आम्हाला शब्द दिले ते आम्हाला जपावं लागणार आहे, म्हणून आम्ही हा प्रयत्न करीत आहोत.
आणि बरेच जणांच्या कमेंट तशा आहेत की एकत्र व्हा म्हणून, त्यासाठी आम्ही हा ब्लॉग आज काढत आहोत आणि तुमच्या पुढे नक्कीच हा ब्लॉग लवकरात लवकर येईल. त्याआधी आपण जाऊया माझ्या दुसऱ्या मावशीच्या घरी आणि मामांच्या घरी आणि त्यांच्या निर्णयाच्या पण वाटतो. हा, त्यांचा निर्णय पण तेही तुम्हाला दाखवू आम्ही. जय भीम. तर हे बघा गाईस, तुम्हाला मी बोललेली होती का मी माझ्या लहान बहिणीकडे, म्हणजे तिच्यापेक्षा 11 मी लहान आहे पण ही तिच्यापेक्षा मोठी आहे. तर ही सविता रणशूर आणि माझे मेवना म्हणजे बोलतो साडू ते माझे. हा, गौतम रणशूर. तर आता काल आम्ही ब्लॉग टाकला तरी आम्हाला कुठल्या नातेवाईकाची आमची फॅमिली सोडून, म्हणजे माझं कुटुंब सोडून, माझ्या आईचे म्हणजे आम्ही 4 भावंड आणि एक भाऊ, याची फॅमिली सोडून, नाही 3च बहिणी आम्ही आणि भाऊ, 4 भावंड इथे राहतो बोईसरला. एवढ्याच्या व्यतिरिक्त म्हणजे दुसरे जे नातेवाईक आम्ही त्यांना बोललो, कारण आम्हाला ती आमची कळकळ जी मनात होती बरंच ती काढली मी. मुद्दाम कोणाला किती वाईट वाटलं असेल तर त्यांना वाईट वाटू द्या, परंतु तरी पण आम्हाला कोणी कमेंट नाही केली आणि आम्हाला फोन नाही केला की बाबा असं असं झालंय तर आपण परत एकदा बसू आणि त्याला समजून सांगू. तर असं आज आम्ही दिवसभर काल वाट बघितली, परवाला ब्लॉग टाकलेला, पण आज मी माझ्या बहिणीकडे. तर मित्रांनो, मग आम्ही त्या अनुषंगाने आलो की खरात फॅमिलीला माझ्या भाऊजी म्हणजे 2 जण, मेवना, छोटा मेवना माझा आणि बहीण यांचं, म्हणजे हिचं त्यांचं तर चांगलं आहे, आम्ही डायरेक्ट नाही जाऊ शकत, पण हिला सांगितलं की तू जा आणि असा असा आम्हाला ॲडव्होकेट वकिलाने असा असा सल्ला दिलेला आहे, तू त्यांना जाऊन रिक्वेस्ट कर आणि आपण भेटून घेऊ, परत आपण जसं कुटुंब आपलं होतं तसं आपण एकत्र परत राहू. तर तुझं काय म्हणणं आहे? तर माझं म्हणणं एकच आहे, पब्लिकला मी सांगते सगळ्यांना की आमचं असं कुटुंब होतं. आम्ही 30-35 वर्षापासून आम्ही इकडे राहतो बोईसरला. सगळे लेकरं आम्हाला सोबतच झाले, सगळं काही व्यवस्थित होतं आमचं. पण याच्यामुळं एका बाईमुळं आम्ही एवढं घर आमचं फसले गेलं, असं फसले गेलं की आम्हाला एकूण एकाचं तोंड बघायला नाही राहिलं. एवढ्या भांडामध्ये आमचा एवढा जीव होता एकूण एकामध्ये. लहान बहीण आहे आमच्या घरी, आम्ही तिच्या घरी जायचो, ती आमच्या घरी यायची. काय कोणाच्या घरी भाजी केली आम्हाला ते कोणाला माहिती व्हायचं. आणि भाऊजीला तर आम्हा दोघीला सांभाळलं. त्यांचे लग्न झाले होते, आम्ही त्यांच्या खाटाखाली झोपायचो. खरी परिस्थिती म्हणजे हीच आहे. मी आणि माझी लहान बहीण खरात मम्मी, आम्ही आमच्या दोघीचे लग्न नव्हते झाले आणि या दोघांचे लग्न झाले. तर आम्ही मुंबईला आई आमची घेऊन आलेली आम्हाला इकडं. तर आम्ही काम करून खायचो. पण भाऊजी म्हणजे खोलखोल माझे भाऊजी. भाऊ पण असं भेटणार नाही, फक्त माझा भाऊ आणि भाऊजी एकच म्हणावं. तर आम्ही यांच्या खाटाखाली झोपायचो. यांच्यामुळे माझा आणि खरात मम्मीचा अनुभव झालेला आहे बोईसरला, की आम्ही 10 वर्षाचे, हवा 10 वर्षाची असून मी 10-15 वर्षाची असून तेव्हापासून आम्ही बोईसरला आलेलो आहे. तर भरपूर आम्हाला यांना भरपूर साथ दिलेली आहे. पण आता असं झालं एक्या याच्यामुळं आमचा सगळा सत्यानाश झाला. पण झाला, पण मला एकच बोलायचं आहे अक्काला की बाई जसं होतं आपलं तसं होऊ दे. आता पण तुम्ही असं करा आता की सगळं आपलं कुटुंब सगळं एक होऊ द्या, तेव्हा मला बरं वाटत. कारण ते लहान बहीण तिकडे राहते, ते पण बरं नाही वाटत. कोमलला बाहेर जायचं असतंय, तिला हे भेटायला ते तारख्या बिरख्या करून तारख्या लागल्या तिच्यावर, ते पण लेकराची लाईफ खराब व्हायला लागली ना ती पण. तर हे तारखी बिरकी सगळ्या मिटून घ्या, एकत्र बसा सगळेजण आणि सगळं मिटून घ्या. मी पण सांगते माझ्या लहान बहिणीला की मिटून घे बाई, बस झाला आता. हे दुनियाभराची आमची घराचीच बरबादी व्हायला लागली. सगळा पैसा पाणी सगळा चाललाय, कोणा जो पैसा आहे कोणा जो नाही आहे. माझ्यामुळं आम्हाला काही सुसाना. घडी तारीख 10-15 दिवसातच यायला लागली, महिना नाही होत की तारीख यायला लागली. म्हणजे खायचा खेळ आहे काही. तिचं आज आम्हाला आमच्या पण जीवाला ती खंताच लागून राहते ना की असं कसं झालंय. आमच्या थोडी झाली चूक. तर आम्ही काही 3-4 वेळा बोलली मी. त्याच्या पुढे बघा आता यांच्या दोघांची राय घेतली मी की तू जाऊन खरंच मम्मीला सांग बोलते आणि एकत्र या सगळेजण आणि आपण ते मिटून घेऊ. घरच्या घरी नाही मिटणार हे काही आपल्याला ते दोघांची फॅमिली बसत असं मिटत नाही. म्हणजे सगळे दोन्ही परिवार एकत्र आपण जाऊ कोर्टामध्ये, अजून पहिल्यासारखं आम्ही तुम्हाला एकत्र होऊन दाखवू. कोर्टाचं जेव्हा लागेल निर्णय तेव्हा लागेल, कोर्ट आहे. पण आम्ही वहिनी आणि माझा भाऊ साईडला बाजूलाच राहतात.
तर आम्ही त्यांची पण राय घेणार आहे दादाची, आणि दादाला पण विचारणार आहे की वकिलांना आम्हाला असा सल्ला दिला, त्यांना सुद्धा बोलणार आहे की मध्यस्थी करा मध्यस्थी करा म्हणून. तुम्ही जा त्यांच्या घरापर्यंत, तुम्ही त्यांना निरोप द्या आणि सगळ्यांना बसून आपण हा फैसला करून टाकू. घरच्या घरी केला तर सगळ्यात चांगलीच गोष्ट आहे, आणि इथं जर केला तरी कोर्टातच जावं लागणार. आमच्या घरातल्याला केलं तर एकदमच बरं, कारण बाहेरचे लोक तरी तमाशा पाहणारेच येते, कारण एक कमेंट बी देत नाही, तर चांगली नाही देत, वांगली नाही देत. आम्ही वाट बघतो, आम्ही वाट बघली, आम्ही 7 महिने वाट बघितली लोकांची. असं थोडं असतं. आमच्या इतर नातेवाईक आमची मध्यस्थी करत, कोणी आमच्यासाठी आलं नाही किंवा आणि आम्हाला आताही कोणी बिन कोणी बोललं नाही आम्हाला येऊन ते की प्रकार घडून आताही बिन 15 महिने झाले जवळपास. हो ना. अजून कोणी आलं नाही, म्हणून मग आम्हीच आमचा निर्णय घेतला आम्ही आमचा, आणि आम्ही तुमच्या समोर आमचा निर्णय ठेवत आहे. तुम्ही दोन्ही फॅमिलीला कमेंट करून सांगा. हे आता सगळं आम्हाला आता हे भांडण सगळं जागेवर मिटवायचंय फक्त आता आम्हाला, आणि हे सगळं आम्हाला सगळं एकत्र होऊ द्यायचंय. दोन्ही परिवार एकत्र करून तसे दोन्ही परिवार आम्हाला एकत्र करायचे, लग्न करायचंय, आणि दोन्ही परिवार जसे होते पहिले तसे तुम्हाला करून दाखवायचे. तर आम्ही तुम्हाला मग लग्नामध्ये दाखवू, कारण आमचा परिवार कसा होता पहिलं काही युट्यूब नव्हतं, तर तुम्हाला माहितच नाही ना. आता युट्यूब झालंय म्हणून तुम्हाला माहित झाले, आणि तुम्ही आमची फॅमिली, तुम्ही आमची फॅमिली झालात. तर आता तुम्ही नंतर आमचं एकत्र परिवार होईल ना, तेव्हा बघता खरंच हे लोक कसे होते. आम्ही असे नाही तर की जसं तुम्ही सोचतात तसं झालं, पण आता या जागा मिटवायचंय. ठीक आहे गाईज, आता आमचा निरोप यांच्यापर्यंत आम्ही दिलेला आहे, आणि त्यांनी आमचं सुद्धा स्वागत केलं निर्णयाचं, ते त्यांना सुद्धा आनंद झाला. आम्हाला बरं वाटलं बाबा की तुम्ही चांगला निर्णय घेतलेला. आम्ही लवकरात त्यांच्याशी चर्चा करून आम्ही लवकरात आमचा समजुता होणार आहे. आम्ही खराब मम्मीची वाट बघतोय आम्ही, का तिचं काय उत्तर येतं म्हणून, कारण मी तिला कधी शब्दात दुखवलं नाही. तर हेच सांगायचंय मला की आता तुम्ही सांगितले ना, तर तुमचं आम्ही ऐकतो, आणि तिला पण लहान बहिणीला सांगतो. तो आमच्याकडे आधीच, आम्ही पण तिला बोलतो घ्या बाई मिटून. चला आपण लोक सर्वजण याची निर्णयाची वाट बघू. तुम्ही दादाला सांगते तुमच्या भावाला पण, आणि भावाला पण सांगते. चला आपण सगळे एखादी कुटुंब, आणि पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगतो आम्ही की आमचा काय निर्णय झाला. धन्यवाद.